हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। आजपासून पितृपक्ष पंधरवाड्याची सुरुवात होत आहे। 18 सप्टेंबर 2024 पासून ते 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत हा पितृपक्ष पंधरवाडा असणार आहे। पितृपक्षामध्ये आपण आपल्या हयात नसलेल्या पूर्वजांची वाडवडिलांची सेवा करत असतो। ज्या लोकांना प्रखरातला प्रखर पितृदोष सांगितलेला असतो त्या लोकांसाठी हा 15 दिवसांचा कालावधी प्रखरातला प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी हा जो 15 दिवसांचा पितृपक्ष पंधरवाड्याचा कालावधी असतो तो फार महत्त्वाचा ठरत असतो। कितीही कठोर पितृदोष असला तरी आपण या कालावधीमध्ये काही सेवा करून पितरांना प्रसन्न करू शकतो, त्यामुळे पितृदोष दूर व्हायला मदत होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षामध्ये आपल्याला कोणती कामे करायची आहे ज्यामुळे आपली पितृ प्रसन्न होतील याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये पितृदेवो भव असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 18 सप्टेंबर 2024 बुधवारपासून पितृपक्षाला प्रारंभ होत आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये या पितृपक्षाचे जे दिवस असतात त्या दिवसांना खूप महत्त्व आहे। पितृपक्षामध्ये आपण पितरांची पूजा करतो, श्राद्धविधी करत असतो। असं केल्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळायला मदत होते। तर यावेळीचा म्हणजे यावर्षीचा पितृपक्ष 2 ऑक्टोबर 2024 ला संपणार आहे। खरी श्रद्धा आणि समर्पणाची भावना आपण बाळगायची असते, त्यामुळे पितृ प्रसन्न होतात। काही गोष्टी आपण जर रोज लक्षात ठेवल्या, रोज केल्या तर जीवनात सुखशांतीचा मार्ग देखील मोकळा होतो। पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते। तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की पितृपक्षातील कोणती 5 कामे आहेत जी केल्यामुळे आपल्या जीवनात प्रगती होईलच, पण त्याबरोबर पितृ देखील प्रसन्न होतील, म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष राहणार नाही। चला जाणून घेऊया अशी ती कामे कोणती आहेत। आता जे मी तुम्हाला 5 कामं सांगणार आहे, ज्याला आपण 5 सेवा म्हणू शकतो किंवा उपाय म्हणू शकतो, तर हे उपाय, कामं किंवा सेवा आपल्याला दररोज करायचे आहे। महिलांनी हे उपाय दररोज केले तरीही चालतील, पुरुषांनी केले तरीही चालेल। बघा, समजा महिला हे उपाय करत असतील, मध्येच मासिक पाळी आली तर तेवढे मासिक पाळीचे दिवस सोडून नंतर आपण ही सेवा परत कंटिन्यू करायची आहे, हे उपाय परत कंटिन्यू करायचे आहे। सुतक असेल तर आपल्याला हे उपाय करता येणार नाही। तर पहिलं काम आपल्याला असं करायचं आहे, पितृपक्षामध्ये दररोज आपल्याला जल अर्पण करायचं आहे। तर ते कसं? पितृपक्षात दररोज तर्पण करायचं आहे। पण तर्पण कोणी करायचं आहे? ज्यांचे आई वडील हयात नाहीये, ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही। ज्यांचे आई वडील नाहीये, ज्यांचे आई वडील निधन पावलेले आहेत, त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचे आणि अधिष्ठाता देवतांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। सूर्यदेवाला जल अर्पण करताना पितरांचं नामस्मरण आपण करायचं आहे। समजा एखाद्याचे वडील हयात आहे परंतु आई हयात नाहीये, आईचं निधन झालेलं आहे, तर तुम्ही आईसाठी जल अर्पण नक्की करू शकता, पितृतर्पण करू शकता। एखाद्याची आई जिवंत असेल, वडील नाहीये, तर आपण वडिलांसाठी देखील अशा प्रकारचा उपाय दररोज करू शकतो। तर पितृपक्षामध्ये दररोज दक्षिणेकडे तोंड करून पितृतर्पण करायचं आहे। पितृतर्पण करताना नेहमी दुधामध्ये पाणी मिसळून ते करायचं असतं। तर अशा प्रकारे दररोज आपण पितृपक्षामध्ये जल अर्पण करायचं आहे। भले तुम्ही पहिल्या दिवसापासून सुरुवात केली नसेल, तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही 4थ्या-5व्या दिवशी सुरुवात केली, कधीही सुरुवात केली तरी शेवटच्या दिवसापर्यंत अशा प्रकारचा उपाय आपण पितृपक्षामध्ये ज्यांचे आई वडील हयात नाहीये अशा लोकांनी नक्की करायचं आहे। पुढचं दुसरं काम आपल्याला असं करायचं आहे, ते म्हणजे आपल्याला दररोज गाईला चारा खाऊ घालायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही पोळ्या बनवत असाल, स्वयंपाक करत असाल, तर त्या पहिली पोळी ही गाईसाठी करायची। असं केल्यामुळे देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो। आणि पितृपक्षामध्ये जर आपण पूर्ण भक्तिभावाने गाईला चारा दिला, पोळी दिली, तर आपलं जे पितरांचं नामस्मरण करतो, पितृश्राद्ध आपण घालत असतो, पितृपक्षामध्ये श्राद्धविधी जे करतो, तर त्यांचं देखील संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं। पितृ देखील संतुष्ट होत राहतात असं आपल्या शास्त्रातच सांगितलेलं आहे। कारण आपले पितृ हे सूक्ष्म जीवांच्या रूपात, गाय वासरांच्या रूपात, कावळ्या कुत्र्यांच्या रूपात
जमिनीवरती पृथ्वीवरती फिरत असतात। त्यामुळे आपण जर गाईला चारा खाऊ घातला तर आपले पितृ देखील संतुष्ट होतात। पितृपक्षामध्ये गाईला गवत खाऊ घातल्याने पितरांचा नेहमी आपल्या कुटुंबावर आशीर्वाद राहतो असं देखील म्हटलं जातं। तिसरं काम म्हणजे आपल्याला दिवा लावायचा आहे। तर तो दिवा कोणत्या दिशेला लावायचा, कसा लावायचा ते मी सांगते। पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे। पितृपक्षादरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येतात असं सांगितलं जातं। असा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये देखील केलेला आहे। तसेच ज्या तिथीला आपला श्राद्धविधी असेल, पितरांचं श्राद्ध असेल, त्या दिवशी दक्षिणेकडून तोंड करून पितरांना आवाहन देखील करायचं आहे। जर तुम्हाला दररोज पिठाचा दिवा सकाळ संध्याकाळ करणं शक्य होत असेल तर तुम्ही पिठाचा दिवा तयार करून लावला तरीही चालेल, फक्त त्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे। जर पिठाचा दिवा करणं शक्य नसेल तर आपली मातीची पंती जरी लावली तरीही चालेल। हा उपाय आपण पितृपक्षात दररोज करायचा आहे। त्यानंतर चौथा उपाय किंवा चौथं काम असं आहे, पितृपक्षात दररोज संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे। मुख्य दरवाजा दररोज स्वच्छ करायचा। मुख्य दरवाजात गंगाजल देखील दररोज शिंपडायचं आहे। गंगाजल नसेल तर गुलाबजल शिंपडलं तरीही चालेल, कारण असं केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचारते, नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते। त्याचबरोबर काही दोष असतील तर त्या दोषांपासून देखील मुक्ती मिळते। त्याचबरोबर आध्यात्मिक शांती देखील आपल्याला लाभते आणि पितृदोष सांगितलेला असेल तर तो पितृदोष देखील दूर व्हायला मदत होते। त्याचबरोबर आपण दररोज आंघोळ करताना पितृपक्षामध्ये आपलं जे आंघोळीचं पाणी असतं तर त्या आंघोळीच्या पाण्यात देखील थोडंसं गंगाजल टाकायचं, किंवा तुम्हाला पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य असेल तर तुम्ही दररोज देखील तिथे जाऊन स्नान केलं तरीही चालेल, किंवा पितृपक्षात एकदा तरी पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व आहे। पाचवं काम आपल्याला असं करायचं आहे, म्हणजे पितृपक्षामध्ये काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे। ते असं की पितृपक्षाच्या काळात आपलं स्वयंपाकघर असेल किंवा घराच्या इतर कोणत्याही कोपऱ्यात रिकामे भांडे आपण ठेवायचे नाहीत आणि स्वच्छतेची देखील पूर्ण काळजी घ्यायची आहे। पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणं हे अशुभ मानलं जातं। बरेच जणांना सवय असतं, रात्रीचं जेवण झालं की जे जेवणाचे भांडे असतात, उष्टे भांडे, खरकाटे, ते सर्व जमा करून ठेवतात आणि सकाळी घासले जातात। तर असं करायचं नाही, त्यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होतो। म्हणून रात्री जेवण झाल्यानंतर 5-10 मिनिट उशीर का होईना, सकाळी भले आपण 5-10 मिनिट लेट उठू शकतो, पण जे भांडे रात्रीचे आहेत ते रात्रीच घासायचे। त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आणि पितृदोष देखील कमी होतो। जर आपण खरकाटे भांडे तसंच जमा करून ठेवायची सवय असेल तर त्यामुळे देखील पितृदोष निर्माण होत असतो। आणि पितृपक्षाच्या काळात तर चुकूनही खरकाटी उष्टी भांडी घरामध्ये ठेवायची नाहीये। पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण काही मंत्रांचा जप करू शकतो। पितृपक्षामध्ये आपण दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करायचा आहे। या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळतो, त्याचबरोबर पितृदोष देखील कमी व्हायला मदत होते। तर तो मंत्र असा आहे, ओम पितृगणाय विद्महे जगतधारिणी धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात। ओम देवताभ्य पितृभ्यश्च महायोगिभ्य एवच नमः स्वाहाये स्वधाये नित्यमेव नमो नमः। तर हा जो मंत्र आहे, या मंत्राचा दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी जप आपल्याला करायचा आहे, किंवा सकाळी तुम्ही स्नान केल्यानंतर केला तरीही चालेल, संध्याकाळी शक्य नसेल तर हरकत नाही। या मंत्राचा जप केल्यामुळे आपले पितृ प्रसन्न राहतात। पितृदोष असेल, तुम्हाला जर प्रखर पितृदोष सांगितलेला असेल तर या मंत्राचा जप तुम्ही पितृपक्षामध्ये तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल दररोज तेवढ्या वेळेस नक्की करा, नक्कीच पितृदोष कमी होऊ लागेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षात कोणती कामं करायची आहेत दररोज ते बघितलं, की ज्यामुळे पितृदोष कमी व्हायला मदत होते, आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो। याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।